सहभाग घेता येणार नव्हता। या विरोधात रुपाली भगत यांनी न्यायालयात दाद मागितली आणि न्यायालयानं स्थगितीचा निर्णय मागे घेतला। माणगावच्या निजामपुरा येथील शिवसेनेच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मंत्री भरत गोगावले आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार पार पडला। सभेला शिवसैनिक आणि मतदारांनी मोठी गर्दी केली होती। विधानसभा आणि विधान परिषदेचे 15 आमदार लंडन दौऱ्यावर जाणार आहेत। हे आमदार लंडनमधील प्रशासकीय कामकाजाचा, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा इत्यादींचा अभ्यास करतील। 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान हा दौरा असणार आहे। भाजपकडून विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर उभाटाकडून सरदेसाई यांचा समावेश करण्यात आला। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची आज पहिली संयुक्त बैठक पार पडेल। राज्य शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या समितीची आज पहिली बैठक आहे। राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरे यांची ही एकत्रित बैठक पार पडणार आहे। यात भाजपा आमदार पराग अळवणी, शिवसेनेचे शिशिर शिंदे यांचा देखील समावेश आहे। डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। हरणारी निवडणूक लढण्यासाठी ठाकरे मैदानात। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये उतरवणार उमेदवार। जिल्हा परिषद प्रचाराचा आज अखेरचा दिवस। प्रचारासाठी उरले अवघे काही तास। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट। जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवार बाहेर येऊ शकत नाहीत, अंजली दमानी यांचं वक्तव्य। वडेट्टीवार गटाची खंडपीठातली याचिका मागे, आपलं ठरलंय, धनोरकर आणि वडेट्टीवार वादाबद्दल वक्तव्य। मुंबई महापौर निवडणुकीत ट्विस्ट आणण्याचा ठाकरेंचा प्रयत्न। ठाकरेंच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देणार। पवारांनी राजकारणात आणलं ते आता त्यांना सल्ले देत आहेत, संजय राऊतांचा तटकरेंना टोला। विद्या प्रतिष्ठानमधली पवार कुटुंबियांची बैठक संपली। बैठकीनंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी। नवी मुंबई महापालिकेच्या सुजाता पाटील महापौर, उपमहापौरपदी दशरथ भगत। नाशिक महानगरपालिकेमध्ये युती संदर्भात अद्याप संभ्रम। युती झाल्यास शिवसेनेकडे जाऊ शकतं उपमहापौरपद। चंद्रपूरचा महापौर धानोरकरांच्या मर्जीतला असणार। हायकमांडच्या निर्णयानंतर वाद शमला। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार। संभाजीनगर महापौरपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट, 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आणण्याची शक्यता। तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अहवाल। बारामतीतील विमान अपघाताबाबत प्राथमिक निरीक्षणं आली समोर। महाराष्ट्र